नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूयात हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। शिंदेंच्या शिवसेनेत उदय सामंत दाखल। दीपक केसरकर धोकेबाज प्रवृत्तीचे, प्रवीण भोसले यांचा हल्लाबोल। आणि आदित्य तरी तुमचा फोटो वापरतो का, उद्धव ठाकरेंना निलेश राणेंचा टोला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अनंत प्या, आनंदी रहा। शिवसेना फोडायचं काम दीपक केसरकर यांच्यासारख्या फुटीर आणि धोकेबाज प्रवृत्तीच्या लोकांकडून केल्याचा हल्लाबोल माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी नेते प्रवीण भोसले यांनी केला आहे। केसरकरने जे महाविकास आघाडी बरोबर धोकेबाजी करून जो शिंदे गटामध्ये ते गेलेले आहेत काय, तर त्याच्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटलेले नाही। त्यांची प्रवृत्ती धोकेबाजीची प्रवृत्ती पूर्वीपासून राहिलेली आहे आणि त्याचा आज पुन्हा एक वार ते प्रदर्शन करत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि त्याने आधी पहिली महत्वाचं म्हणजे शरद पवारांच्यावर 3 वेळा शरद पवारांनी शिवसेना फोडली असं त्याचं जे म्हणणं आहे। भुजबळच्या वेळेला एकदा, राणेंच्या वेळेला आणि ह्यांच्या आता 3 वेळेला तो शरद पवार आणि राष्ट्रवादीला जे तो दोष देत आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि ते त्याने थांबवलं पाहिजे। तुझ्यासारखे फुटीर, तुमच्यासारखे केसरकरांसारखे तुझ्यासारख्या फुटीर प्रवृत्तीचे, धोकेबाज प्रवृत्तीचे लोक शिवसेनेत गेले आणि शिवसेनेत आमदार झाले, मंत्री झाले आणि त्या तरी सुद्धा असं असताना सुद्धा शिवसेनेला फोडण्याचं काम हे तुझ्यासारख्या प्रवृत्तीच्या लोकांनी केले। शरद पवार त्याला जबाबदार नाही, ती शिवसेना फुटण्याला किंवा राष्ट्रवादी जबाबदार नाही। आणि तो जो आरोप करते की आमदारांना पैसे दिले नाही, निधी दिला नाही, तर तुला भरपूर निधी दिलेला होता आपल्या अजित पवारांनी काय। तू ज्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये, तुम्ही ज्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये होता स्वतः मागच्या वेळेला, त्यावेळेला सुद्धा एवढी उद्घाटनं झाली नाहीत। एवढी उद्घाटन ह्या 2.5 वर्षात जनतेने पाहिली आहेत तू करताना इकडे। निधी नाही तर मग भूमिपूजन कशी काय केलीस, उद्घाटन करायला गेलाच कसा। विशेष अधिकार समितीचा अध्यक्ष त्याला नेमलेला आहे, विधानसभेची विशेष हक्क समिती विधानसभा त्या अध्यक्ष त्याला केलेला आहे। हे पद म्हणजे राज्यमंत्री पदाचा दर्जा असतो त्या पदाला। एवढं महत्वाचं पद तुला हे महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरेने किंवा शिवसेनेने तुम्हाला दिलेलं आहे काय, त्यांच्यावर काय अन्याय झाला अशातला काही भाग नाही। सिंधुरत्न जी आमची योजना आहे ते 300 कोटी रुपये दिले त्या योजनेसाठी, 1 वर्षात खर्च करण्यासाठी। एवढं मोठं तुला ह्या आमच्या अजित पवारने तुम्हाला दिलेलं आहे, निधी दिलेला आहे। असं असताना राष्ट्रवादीवर टीका करणं, काँग्रेसवर टीका करणं, महाविकास आघाडीवर टीका करणं, 2.5 वर्षांनी आता हे सगळं भाजप करतायत। भारतीय जनता पक्षाच्या षडयंत्रामध्ये हे का तुमच्या ह्याने त्या शिंदे गट म्हणतात, हा सगळा भाजप प्रणित होता। भाजपचं सगळं आपण आता पाहतोच आहे, उघड झालेलं आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। अनंत प्या, आनंदी रहा। बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा प्रश्न विचारला असता भाजप प्रदेश सचिव निलेश राणे काय म्हणालेत पाहूयात। त्यांच्या घरावर काय झालं मला माहीत नाही आणि मी जसं म्हटलं दीपक केसरकर काय प्रतिक्रिया देत आहेत मला माहीत नाही, मी ऐकली नाही, तर त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा।
कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प. सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. दीपक केसरकरांना मंत्री करा असं सांगणारा मीच होतो असं मत व्यक्त करत आमदार वैभव नाईक यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. पाहुयात. खरं तर गेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडी झाल्या आणि सोमवारी मतदान झाल्यानंतर 10 वाजता उद्धवजींकडे समजलं की हे आमदार आपल्या जिल्ह्याच्या, आपल्या मुंबईच्या नेटवर्कच्या बाहेर आहे आणि उद्धवजीने आमच्या सगळ्या आमदारांची भेट घेतली आणि उद्धवजींचे त्यावेळी 27 आमदार आम्ही उपस्थित होतो. त्यावेळी उद्धवजींनी सांगितलं, खरं तर तुम्हाला मी आमदारकी माझ्या कार्यकर्त्यांना सांगून तुम्हाला या ठिकाणी निवडून आलं, परंतु अनेक आमदार झाले, अनेक मंत्री झाले, परंतु शिंदे आजीसारख्या 80 वर्षाच्या माणसाला किंवा एखाद्या सामान्य शिवसैनिकाला मी काय दिलं. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला जर माझ्यावर राहायचं नसेल तर तुम्ही जा, माझ्या शिवसैनिकांना घेऊन मी काम करेन. खरं तर अनेक लोकांना शिवसेनेने परत दिली, बाहेरच्या कार्यकर्त्याला आमदार दिलं, पण असे अनेक कार्यकर्ते आहेत, आमचे भाई गोळेकर सारखे कार्यकर्ते आहेत, त्यांना शिवसेनेने काय दिलं, परंतु ते शिवसेनेशी एकनिष्ठ झाले. त्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की शिवसेना जेव्हा अडचणीत असेल तेव्हा आपण शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा आपल्याला डोलान खरं तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. एकनाथ शिंदेनी खरं तर मला नेहमी सन्मान देण्याचं काम केलं, परंतु निष्ठा आणि जेव्हा प्रश्न आहे तेव्हा मात्र आम्ही शिवसेनेवर असो हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे आम्ही उद्धवजींबरोबर आहोत, शिवसैनिकांबरोबर आहोत. येणाऱ्या काळामध्ये अनेक शिवसेना फुटून गेलेत. आपण बघत असाल त्या लोकांची अवस्था काय झाली, ते आज लोक कुठे आहेत. आणि खऱ्या अर्थाने गेल्या याच मतदारसंघामध्ये आपलं शिवसेनेचं डिपॉझिट जप्त झालं होतं, परंतु त्याच मतदारसंघामध्ये शिवसेना डोलाने या ठिकाणी 2 वेळा आमदार म्हणून या ठिकाणी उभी झाली. त्यावेळेचे शिवसेनेचे आमदार कुठे आहेत त्याचा पण विचार या माझ्या जे आमदार गुवाहाटीला गेले त्यांनी केला पाहिजे. खरं तर ही लढाई शिंदे किंवा शिवसेनेची नाही आहे, तर ही लढाई मध्यमस्त झालेल्या भाजप विरोधात आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला संपवण्यासाठी आहे. खरं तर राज्यातील देशातले अनेक पक्ष संपले, परंतु शिवसेना त्यांच्यापुढे झुकली नाही आणि उद्धवजी त्यांच्यापुढे झुकणार नाहीत. म्हणून ही अंतर्गत पंचवाडीच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अनेक अर्थकारण केले. आपल्याला असेल की 50-50 कोटी रुपये देऊन आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. खरं तर आज पैशासाठी काही आमदार फुटतील, परंतु त्याची निष्ठा या पुढच्या काळामध्ये त्या लोकांवर त्याची निष्ठा राहणार नाही, लोकांची त्यांच्यावर निष्ठा राहणार नाही. खरं तर आपल्याला आज मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या मराठी माणसाला मुंबईत आणि महाराष्ट्रात हद्दपार करण्यासाठी हे सगळं षडयंत्र चालू आहे. कुठेतरी आपण या राज्यामध्ये देशामध्ये प्रमुख आहोत आणि मुंबईतील मराठी माणूस कुठेतरी बाहेर केला पाहिजे आणि मराठी माणसाविरुद्ध हे षडयंत्र आहे. आज आपण बघितलं असाल की सगळेच देशातले सगळ्याच अनेक उद्योगपती, अनेक राजकीय लोक या शिवसेनेसारख्या छोट्या पक्षाच्या विरोधात मोठी मोहीम घेऊन जात आहेत. परंतु निश्चितपणे शिवसेना आपण बघितलं असाल गेल्या 2 दिवसांमध्ये शिवसेना ज्यावेळी शिवसेनेला अन्याय होतो, ज्यावेळी शिवसेना जखमी होते त्यावेळी शिवसेना अधिक जोमाने या ठिकाणी काम करते. हे आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या घडामोडीवर या ठिकाणी दिसून आलेलं आहे. खरं तर दीपक केसरकरांना शिवसेनेने काय नाही दिलं, आज आमदार केलं, मंत्री केलं. आम्ही एक गोल मागे राहिलो की दीपकभाईंना, आणि खरं तर 4 दिवसापूर्वी दीपकभाईंना मुद्दाम फोन करून विचारा की राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्हीच सांगितलं आदित्यजींना की दीपकभाईंवर तुम्ही आता जबाबदारी चांगली दिली पाहिजे, दीपकभाईंना तुम्ही मंत्री केलं पाहिजे अशी मागणी करणारा आम्हीच होतो. हे दीपकभाईंना कधी भेटले तर विचारा. आम्ही नेहमीच या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये विकासाची कामं उद्धवजींच्या मार्गदर्शनात खूप झाली. खरं तर 1.5 वर्षाचा कोरोना, उद्धवजींचा आजारपण, परंतु कालच्या खरं तर अनेक आमदार सांगतात की आम्हाला निधी मिळाला नाही. खरं तर निधी मिळाला नाही तक्रार करणारा प्रमुख आमदार कोण असेल, त्याचे नेतृत्व कोणी केलं असेल तर महाराष्ट्रामध्ये मी केलं आहे. खरं तर डिसेंबरच्या अधिवेशनात निधी न मिळाल्यानंतर आम्ही सगळे उद्धवजींना भेटलो आणि कालच्या मार्चच्या अधिवेशनामध्ये शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना जास्तीत जास्त निधी कोणाला मिळाला तो शिवसेनेच्या आमदारांना मिळालेला आहे. शिवसेनेच्या बजेट राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये बजेट बीड असते, त्या बजेट बीडमध्ये शिवसेनेच्या आमदारांना सर्वाधिक निधी आज मार्चमध्ये मिळाला. खरं तर उद्धवजींनी मान्य केले की करोनामध्ये आपण राज्यातल्या जनतेला न्याय देऊ शकतो नाही, परंतु राज्यातल्या जनतेला न्यायापेक्षा राज्यातल्या जनतेचे प्राण वाचवणे गरजेचे होते.
आज जर कोणी या राज्यामध्ये प्राण वाचवले असतील तर ते उद्धवजींनी वाचवले असतील. आणि खरं तर उद्धवजींसारख्या नेतृत्वावर पदाची अपेक्षा नाही, पदाची लालसा नाही, आणि त्या उद्धवजींचा नेतृत्व आम्ही मानतो याचा खरोखर आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे. एका क्षणात त्यांनी सांगितलं की मी उद्यापासून या बंगल्यावर राहणार नाही. खरं तर सत्ता संपत्ती याचा मला कधी मोह नाही, आणि म्हणणं खूप सोपं असतं, परंतु ते आचरणात आणणं खूप महत्वाचं असतं, आणि ते उद्धवजीने आणलं. नाहीतर या राज्याचे मुख्यमंत्री काय काय केलं आणि त्यांची अवस्था काय काय आहे ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. आणि आज पत्ता कड़वा है, पत्ता कड़वा है. उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. विनायक हे मातोश्रीचे दलाल आहेत. गेल्या 8 वर्षात विनायक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय केलं हे आधी दाखवून द्यावं, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे. आता त्यांनी नेमकी काय टीका केली मला माहीत नाही, आणि दीपक केसरकरांचं त्यांच्यावर काय उत्तर होतं हे मला माहीत नाही. पण विनायक राऊत हे मातोश्रीचे दलाल आहेत हे काय आजची सांगायची काही गोष्ट नाही. ते अनेक वर्षापासून तसंच करत आलेले आहेत, आणि त्यांचं 8 वर्षाचं काम जर तुम्ही विनायक राऊतांचं बघितलं तर मातोश्रीमध्ये काय बिस्किट मिळेल ते बिस्किटासाठीच त्याचे प्रयत्न धडपड राहिलेली आहे. त्यांचं स्वतःचं वैयक्तिक एक दुकान दाखवा ना, हे अमुक अमुक विनायक राऊतनी आणलेला ह्या स्कीममध्ये अमुकांना नोकऱ्या मिळाल्या, आरोग्यसेवा चांगली झाली, शाळा चांगल्या झाल्या, स्वतःची एक कुठली तरी संस्था उघडली. एक असं काम विनायक राऊतनी केलेलं सांगावं. त्याचं काम फक्त मातोश्रीच्या उंबरट्यावर उभं राहून चपला उचलायचं, त्याच्या पलीकडे कोकणामध्ये त्याचा संबंध नाही. 2014 मोदी लाटेमध्ये निवडून आलेला माणूस, 2019 मोदी लाटेमध्ये निवडून आलेला माणूस, त्याला माहिती आहे 2024 तो कदाचित तिकीट पण मागणार नाही. त्यांची सगळी तयारी, विनायक राऊतची सगळी तयारी ही विधान परिषदेसाठी चाललेली आहे, आणि इकडे कोणतरी वेगळा कोणतरी आणायचा. 2024ला तुम्हाला खरं सांगतो, त्यांच्याकडूनच माहिती आलेली सांगतो सेना भवनातून, कदाचित 2024ला विनायक राऊत हे उमेदवारसुद्धा नसतील. हे तुम्ही त्यांनाच विचारून घ्या. विनायक राऊत हा नष्टर आहे. जिथे जिथे जातो तिकडे कामच बंद पडतात. त्यांच्या मतदारसंघामध्ये अगदी तिवऱ्या धरणापासून ते इथपर्यंत जिथे जिथे या माणसाने पाऊल ठेवलं तिथे तिथे ते कामं बंद झालेली आहेत. अधिकाऱ्यांना घेऊन जायचं, तुम्हाला पत्रकारांना घेऊन जायचं, तिथे फोटो काढायचे, टोप्या वगैरे घालायच्या, चढताना खाली येताना घसरायचं, लोकांना पकडायला लावायचं, गाडीत बसायचं, निघून जायचं. त्याच्या पलीकडे ह्या खासदारांनी, मी जसं तुम्हाला सांगितलं, एक विषय मार्गी लावलेला नाही, आणि म्हणून त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. पाहणी केल्यानंतर त्याच्यावर काय डिसिजन घ्यायचं आहे मी तिथेच बोलीन तुमच्याशी. आता त्या विषयावर आपण एकदा पाहणी केल्यानंतर बोलू. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टीम, अनंत प्यार, आनंदी रहा. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नशिबाने झालेले नेते आहेत. उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून बघावं, तुमचा फोटो तुमचा मुलगा तरी वापरतो का, तो देखील आजोबांचा फोटो वापरतो, असा सणसणीत टोला निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. आम्ही जेव्हा बाहेर निघालो तेव्हाही नव्हता. कुठल्या गोष्टीला संपवण्याची कोणाची इच्छाच नसते.
एक स्वतःची इच्छा असते की आम्हाला चांगली वागणूक मिळावी, आमचं ऐकून घेतलं जावं, हीच मागणी असते. दुसरं त्यांना काय पाहिजे? आमदार आहेत सगळे. साहेब बाहेर पडताना विरोधी पक्ष नेता होते. कोणाला काय पाहिजे असतं? पण ह्यांना इज्जतच नको असेल तर मग हे एक ना एक दिवस असा होतच. म्हणून संपवणं वगैरे हा काय, ते स्वतःच्या कर्माने संपतील, त्यांना कोणाला संपायला लागतं. नाही, परवाच मी एक विषय बोललो होतो की यांची घमेंड जात नाही बाप मुलाची. या दोघांची ज्यावेळेस घमंड तुटेल ना, आता येणाऱ्या काही दिवसातच तुटेल, जास्त काही दिवस लांब नाही, पण सगळं काय जाऊन सुद्धा हे जे काय वातावरण आणि महाराष्ट्रात चित्र उभं करतायत की आम्ही अजून संपलो नाही वगैरे, संपलेलेच आहेत. पण ते काय ते विजायच्या अगोदर ते फडफडतं ना, तसं आहे ते. पण किती जरी तुम्ही हे सगळं यांनी जे काय करायचा प्रयत्न केला आहे त्याच्यातून यश मिळेल असं वाटत नाही. ठाकरे कुटुंब, खास करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी इतकी वर्ष मजा मारली. बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर ह्या दोघांनी फक्त मजा मारली. कर्तृत्व शून्य, दोघांचंही कर्तृत्व शून्य. मुख्यमंत्री पद पण शरद पवार साहेबांनी दिलं. ह्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाही. आदित्य ठाकरेचं नाहीच नाही. हे स्वतः कुठल्या बँकेचे मॅनेजर सुद्धा होऊ शकत नाही. ह्यांनी शिक्षण कुठून घेतलं? ह्यांना आयते रिझल्ट मिळाले. कसली शिकलेली लोक ही शिकलेली लोक आहेत. घरात बसून रिझल्ट मिळालेली लोक हे दोघं. पण अजूनपर्यंत त्यांची भाषा बघा. महाराष्ट्र पेटला तरी चालेल, महाराष्ट्रांच्या बापाचा आहे काय? पोलिसांच्या समोर कार्यालय फोडली जात आहेत, मीडियाच्या समोर एकही केस होत नाही. उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र हे सगळं बघतोय. काही दिवस काही तास राहिलेत या ठाकरेंकडे. समजू नका हे एकाच दिशेने होणार. ते एकदा तोल गेला तर दोन्ही बाजूनी झाल्यावर ठाकरे कुठे पळून बसतील आणि खाली जे काही लफडी करतायत ना, हे कुठल्या बिळात जातील कळणार सुद्धा नाही. म्हणून नाही ती मस्ती महाराष्ट्रामध्ये धुडगूस घालू नका. अजूनपर्यंत एक बाजू शांत आहे. महाराष्ट्रात काय घडवायचं आहे तुम्हाला? आणि जर काय बरं वाईट घडलं तर महाराष्ट्राचं नुकसान होणार याच्यात. अरे मुख्यमंत्री तुम्ही आहात, कायदा सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी तुमची आहे. तर तुमचेच कार्यकर्ते राहून बांबू हॉकी घेऊन राहून कार्यालय तोडत आहेत. आणि जेव्हा आम्ही मागणी करायची की राष्ट्रपती राजवट आणा, हे काय चाललंय, सामान्य लोक वरडली जात आहेत. तर म्हणे बीजेपीचा डाव आहे. अरे कार्यालय फोडताय तुम्ही, कार्यकर्ते धुडगूस घालताय तुमचे. पण हे जास्त दिवस महाराष्ट्र सहन करणार नाही. ही फक्त एक बाजू आहे. ठाकरेंनी अजून जरी घमेंड सोडला नाही तर जेव्हा दुसरी बाजू उभी राहील ते सहन होणार नाही या ठाकरेंना, कारण का यांना लढायची सवय नाही. धन्यवाद. आतापासून शिरसाटांनी जे आरोप केले ते मी बघितले. मी म्हणून म्हटलं ना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नशिबाने झालेले नेते आहेत. त्यांचं स्वकर्तृत्व शून्य आहे. काय कर्तृत्व आहे उद्धव ठाकरेंचं? असे कुठले मोठे आंदोलन गाजवलेत किंवा असे कुठले महाराष्ट्राचे प्रश्न सोडवलेत? ते म्हणतात ठाकरेंचं नाव वापरू नका. आम्ही उलटं सांगतो उद्धव ठाकरेंना, तुम्ही ठाकरेंचं नाव वापरू नका आणि रस्त्यावर या, मग बघा तुमची किंमत काय ती. आता तू उद्धव ठाकरे नवीन म्हणायला लागले, म्हणे माझा फोटो वापरू नका. अरे तुमचा फोटो कोणच वापरत नव्हता. तुमचा फोटो तुमचा मुलगाही वापरत नव्हता, तोही आजोबांचाच फोटो वापरतो. तुमचा फोटो वापरणार कोण आहे काय तुमच्या फोटोमध्ये? पण एवढी जी घमेंड चढली आहे ना, कशामुळे चढली मला माहित नाही. ती खुर्ची आहे म्हणून. उद्या खुर्ची गेली ना, अवस्था वाईट होणार यांची. ही सगळी जी गर्दी मातोश्रीच्या आजूबाजूला दिसते ना तुम्हाला, ही फक्त त्या खुर्चीमुळे आहे. खुर्ची गेली 50-40% ती गर्दी दिसणार नाही तिकडे. कशाला एवढ्या उड्या मारताय? जमिनीवर या. चूक तुमची आहे, मान्य करा. ते तिकडे गेलेत गुवाहाटीला, काय स्वखुशीने कोण पक्ष सोडत नाही. आम्ही पण पक्ष स्वखुशीने सोडला नाही. हे उद्धव ठाकरेंसारख्या लोकांमुळे पक्ष सोडावा लागतो. अहो साधे भेटत नाही, आमदारांना भेटत नाही, कार्यकर्त्यांना काय भेटत असतील? ही सगळी जी मस्ती करतायत ना मागच्या 2-3 दिवसापासून, ही सगळी त्या खुर्चीची मस्ती आहे. ती उतरायला जास्त वेळ लागत नाही उद्धव ठाकरे, कारण का तुम्ही स्वकर्तृत्वावर काय कमावलं नाही.
तो आदित्य ठाकरे काय भाषणं देतो नेता असल्यासारखा. अरे कोण तू, कोण आहेस तू की म्हणे विधान भवनाचा रस्ता हा वरळीतून जातो. एका मतदारसंघामध्ये 3 आमदार काढायला लागले बापाला ह्याला निवडून आणायला. ते शिंदे, मग सचिन अहिर आणि हा तिसरा. एका मतदारसंघाला 3 आमदार आहेत. एवढी खात्री होती तर एका मतदारसंघाला 3 मुलाच्या मतदारसंघात 3 आमदार का ह्याला निवडून आणायला. ही अवकात तुमची. ह्यांनी जर आमदारक्या वाटल्या नसत्या ना का निवडून सुद्धा येत नाही. म्हणून जमिनीवर या. तुमचं स्वकर्तृत्व काही नाही. हवेत उडायचं बंद करा. महाराष्ट्र सगळं बघतोय आणि चीड आहे महाराष्ट्राला. आता तुम्हाला उतरवल्याशिवाय काही गोष्टी आता थांबणार नाहीत. पण आता तरी जमिनीवर येऊन काम करा. सांभाळून घ्या ज्यांना सांभाळून घ्यायचं आहे त्यांना. पण जर मस्तीत राहाल तर तुमची मस्ती कशी जिरवायची आम्हाला माहिती आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही. कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. आमदार वैभव नाईक आणि शक्ती प्रदर्शन हे होऊ शकत नाही. जी काही लोक कुडाळमध्ये आणली होती ती वडापाव देऊन भाड्यानं आणली होती. त्यामुळे वैभव नाईक यांनी शक्ती प्रदर्शनाच्या गप्पा मारून याचा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. आणि मी बघितली 50 लोकांची शक्ती प्रदर्शन. 50 लोकांचं हे इथून तिथून भाड्याने आणलेली लोक आहेत. वैभव नाईकचं तुम्ही मला काय सांगू नका. 50-60च्या वरती त्याच्या शक्ती प्रदर्शनमध्ये कोण जातसुद्धा नाही. आणि इथून तिथून जे येतात ते पैसे देऊन वडापाव देऊन कुठून तरी उभे करत असेल. त्याच्या पलीकडे त्याची किंमत शून्य आहे. यांचं शक्ती प्रदर्शन काल कुडाळमध्ये बघितलं मी. ह्याच्या आजूबाजूच्याच म्हणजे जिथे काय गराडा होता 51 लोकांचा तेवढंच शक्ती प्रदर्शन. शक्ती प्रदर्शन तुम्हीच सांगता. गच्चीवरून काढली तर 50च दिसतात. त्या फोटोनी अँगल असे काढतात की फार मोठी गर्दी तुम्ही दाखवता. वरतून काढले तर 50च्या वरती गर्दी नाही. हा काय शक्ती प्रदर्शन करणं. मी कसं आहे, तुम्ही पत्रकार म्हणून माझे सगळे शब्द घेणार नाहीत. मी नेहमी सांगत आलेलो आहे हा आमदार मूर्ख आहे. ह्याला बोलायची पण काडीची अक्कल नाही. विकास कामं तर लांब लांबपर्यंत याचं डोकं नाही. ह्याचं छापच पडत नाही. ह्याचं वजन नाही. बोलता बोलता तो किती मूर्ख आहे हे त्यांनी दाखवलं की मला. आणि खरंच बोलला. म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दल काही वेगळं बोलला असत नाही पण मूर्खपणात बोलला की मला उद्धव ठाकरेंनी सगळं काय दिलं पण सामान्य शिवसैनिकांना काही दिलं नाही. हे खरंच आहे. तो मूर्ख जरी असला तरी त्याच्या तोंडातून खरं निघालेलं आहे. त्याचं अभिनंदन आहे. त्या एका गोष्टीसाठी तरी त्याचं अभिनंदन आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्यार आनंदी रहा. कुडाळनंतर आमदार वैभव नाईक यांचं शिवसैनिकांनी मालवणात जंगी स्वागत केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाहुयात. प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरेंचा शिवसेना
अरे कोण आला अरे आवाज कुणाचा थांबू दे कारवाला पण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे साथ हैं कौन लो रे कौन लो शिवसेने तो वागिलो कौन लो रे कौन लो शिवसेने तो वागिलो शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद वरून घेऊन सरकारमध्ये माने बाळासाहेब ठाकरेंचा कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी अनंत प्यार आनंदी रहा. मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराचे अनेक प्रकार समोर येतात. भंगसा नदीच्या शेजारून पावशी गावनाळे मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना अनेक त्रास या ठेकेदार कंपनी आणि प्रशासनामुळे सहन करावे लागतात. पावसाळ्यात या मार्गावरील बॉक्सवेलमध्ये पाणी तुंबल्यानं वाहनधारकांना त्यातून वाट काढताना त्रास सहन करावा लागतोय. हे पाणी की नाही हवेचं पाणी सगळं घरातले लोक घरात जातात तिकडे आणि सकल भागातल्या घराकडे लोक यांना अनेक वेळा आम्ही हे तक्रार दिली ग्रामपंचायतीकडे किंवा हे बाबा तुम्ही हायवेवर लागून हायवे लागून हे गटार सोडा लगेच अजून काय आमच्याला दुर्लक्षित केलं आहे. मागील किती वर्ष असा त्रास सुरू आहे तुम्हाला? त्रास हायवे झाल्यावर 3 वर्ष त्रास जोरात चालू. मग यावेळी त्याच्यासाठी तुम्ही सांगितलं होतं का ग्रामपंचायत किंवा? आम्ही कळवलं त्याने आम्ही दाखवलं. हां ते म्हणतात हे पाणी आम्ही हायवेचं पाणी त्यांच्याकडनं सोडवून घेऊ आणि हे दुसरं पाणी आहे ते आमचं आम्ही बघतो हां असं ते कायम सांगतात 3 वर्ष. इथे कोण आमचं लक्षात देत नाही आणि आता ती मुलं बाळ शाळेत जाणार सगळी गाणीतनं किंवा पाणीतनं चालतं आहे पाणी. मग तिथे आता पाणी साचलंय? हो पाणी साचलेलं आहे आणि ते पाणी परतून ह्याच्यात जातं घरात जातं घराखाली जातं. वाहन चालकांना त्रास होतो काय? वाहन चालकांना त्रास होतो. तिकडून जाण्याची वाट आहे ते बंद राहून जाण्याची. ते दोन लोक अडथळा झाल्यामुळे तिथे पडतात वगैरे पाण्यात. प्रत्येक वेळा आम्हाला ते काहीतरी सहकार्य करावं लागतं आणि किती वेळा हा त्रास सहन करणार आणि वाहन बेजार झालेलो आहे. हायवेचे पैसे घेऊन लोक पार झाले पण हायवे गटार मारून मारायला देत नाही. ते तुमच्याकडनं ते करून 3 गटार मारून घ्यावा ही आमची विनंती आहे नागरिकांनी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा,
डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. मुसळधार पावसामुळे जिमखाना येथील वरच्या भागातील 11 घरं सद्यस्थितीत कोसळत असलेल्या गळणीच्या अवघ्या 15 फुटाच्या अंतरावर येऊन पोचलीत. याची तात्काळ पाहणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली. यावेळी त्या ठेकेदाराला बोलावून घेत त्यांनी चांगलेच खडेबोल सुनावलेत. लोकांची घर मेली तर लोक हे करणार काय? कुठचा आहे तू? वेगवेगळा कुठचा असून दे तू समजत नाही तुला? तुझं घर विकावं लागेल तुला. अरे पण लक्षात घ्या आता ती पण घर खाली येत आहेत. ही पद्धत खाली काम करायची. उद्या 11 वाजता प्रांत उपस्थित राहायचं. तू काय सांगितलं तुला? उद्या 11 वाजता प्रांत प्रशासक आहेत. प्रशासकांकडे उपस्थित राहतंय. तुला वॉर्निंग देतोय. अरे तू कोसळ समजत नाही. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवा शेतकरी सेवा केंद्र पंढूर. केसरकर नेहमीच दहशतवादाचा बागुलबुवा करत आहेत. खरा थंड दहशतवाद हा केसरकरांचा आहे. सर्व कट्टर शिवसैनिक तो संपवतील. जिल्ह्यात सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूने ठाम असतील. उद्या होणाऱ्या मोर्चात शिवसैनिकांची ताकद दिसेल. गद्दारांना खरे शिवसैनिक धडा शिकवतील असा इशारा संदेश पारकर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर या मतदारसंघातल्या शिवसैनिकांनी आपला ठाम विश्वास आहे अशा प्रकारच्या भावना या शिवसेनेच्या बैठकीमध्ये व्यक्त केल्या. आणि म्हणून उद्या सकाळी 10 वाजता मोठ्या संख्येनं एक शिवसेनेची भव्य अशा प्रकारची रॅली, फेरी त्यानिमित्तानं या मतदारसंघातनं निघणार आहे. सकाळी 10 वाजता गौरी टिटा ते गांधी चौक अशा पद्धतीनं त्या फेरीचं नियोजन त्या ठिकाणी असणार आहे. खरं तर या फेरीमध्ये सर्व या जिल्ह्यातील शिवसैनिक, सर्व पदाधिकारी, सर्व प्रमुख कार्यकर्ते हे या त्या फेरीमध्ये उपस्थित असणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे नेते खासदार विनायकराव असतील, पालकमंत्री उदय सामंत असतील, त्याचप्रमाणे लोकप्रिय आमदार वैभव नाईक असतील, जिल्हा संपर्क प्रमुख अरुबाई असतील आणि जिल्ह्याचे आमचे जिल्हा प्रमुख संजय पडते या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी या भव्य फेरीचं आयोजन करण्यात आलं. खरं तर आपण गेली 3-4 दिवस ज्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये झाल्या, खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे त्या ठिकाणी फार व्यथित आहे की जो काय पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम हे कोणी त्या ठिकाणी दुसऱ्याने केलेलं असून आपल्याच शिवसेनेतल्या आमदारांनी केलं. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बंड केलं आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी शिवसेनेच्याबद्दल जे अशा पद्धतीने ज्यांना आपण मदत केली, ज्यांना आपण मंत्री केलं, ज्यांना आपण त्या ठिकाणी पदं दिली, त्यांनी त्या ठिकाणी विश्वासघात करून स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी वेगळी चूल मांडून शिवसेनेच्या विरोधात त्या ठिकाणी बंड केलेला आहे. पण जरी हे बंड असतं तरी या बंडाच्या विरोधामध्ये मी पुन्हा एकदा शिवसेना ही या महाराष्ट्रामध्ये नव्यानं त्या ठिकाणी उभी करेल अशा प्रकारचा एक आत्मविश्वास या निमित्तानं उद्धवजींनी त्या ठिकाणी बोलून दाखवला. खरं तर आपल्याला सत्तेचा मोह नाही, कुठल्याही पदाची त्या ठिकाणी हवास हव्यास नाही, ही भूमिका उद्धवजींनी मांडली. ज्यावेळी आपल्या सहकार्याने अविश्वास दाखवला त्यावेळी जो वर्षा बंगला होता, जे शासकीय देवस्थान मुख्यमंत्र्यांचं,
हे निवासस्थान उद्धवजींनी त्या ठिकाणी तातडीनं सोडलं. पण हे जेव्हा ते सोडलं त्यावेळी महाराष्ट्रातली जनता, त्या मुंबईतली जनता, हजारो शिवसैनिक हे वर्षा ते मातोश्री या दरम्यान त्या ठिकाणी जागोजागी उभे ठाकलेले होते आणि त्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि दुसरीकडे त्यांच्या सगळ्यांच्या या जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रू होते. आणि म्हणून अशा प्रकारचे अश्रू ही उद्याची शिवसेनेची ताकद आहे. आणि म्हणून अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होणे नाही ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे, महाराष्ट्रातल्या जनतेची प्रतिक्रिया आहे आणि शिवसैनिकांची प्रतिक्रिया आहे. आणि म्हणून उद्धवजींच्या समर्थनार्थ, शिवसेनेच्या समर्थनार्थ उद्या ही भव्य रॅलीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि कितीही त्या ठिकाणी अशा प्रकारचे आघात झाले, कितीही त्या ठिकाणी संकट आली, ती शिवसेना त्या ठिकाणी डगमगणार नाही. आतापर्यंत अनेक बंड ही शिवसेनेच्या निमित्तानं झालेली आहे. छगन भुजबळ असतील, राज ठाकरे असतील, नारायण राणे असतील, गणेश नाईक असतील आणि आताचं जे एकनाथ शिंदे बंड आहे, या सगळ्या बंडांना शिवसेना पुढून उरलेली आहे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचा भगवा हा तितकाच पुन्हा तेजाने बळगल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेमधून त्या ठिकाणी व्यक्त होतो. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता सुद्धा आणि शिवसैनिक हे मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. आपण पाहिलं देवगड मतदारसंघ, कणकवली मतदारसंघ असेल, मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी शिवसैनिकांनी जनता ही त्या ठिकाणी आमदार वैभव नाईकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली होती. त्याच पद्धतीनं कुडाळमध्ये सुद्धा भव्य अशा प्रकारचा त्या ठिकाणी फेरी ही स्वागतासाठी वैभव नाईकांच्या त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि म्हणून हे संपूर्ण वातावरण या महाराष्ट्रातलं आणि जिल्ह्यातलं ढवळून निघालेलं आहे. संपूर्ण वातावरण शिवसेनेमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून आज शिवसैनिक ही खऱ्या अर्थाने शिवसेनेची ताकद आहे. आणि जोपर्यंत शिवसैनिक हा शिवसेनेशी प्रामाणिक आहे तोपर्यंत कितीही जरी त्या ठिकाणी पक्ष बदलून गेले त्याचा फरक हा त्या ठिकाणी शिवसेनेत पडणार नाही. शिवसेना तोडीस तोड उत्तर हे त्या निमित्तानं शिवसैनिकांच्या जोरावर त्या ठिकाणी नक्की देते. आणि पुन्हा एकदा जी काय शिवसेनेच्या समोर जी आव्हानं या जिल्ह्यामध्ये आहेत, येणाऱ्या ज्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या ज्या काही निवडणुका आहेत, जी काय सत्तास्थान आहे त्या सत्तास्थानावर शिवसेनेचा भगवा हा त्या ठिकाणी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तशा पद्धतीचा एक आत्मविश्वास, एक निर्धार हा त्या ठिकाणी शिवसैनिक प्रत्येक तालुक्यामधून, प्रत्येक जिल्ह्यातल्या सगळ्या बैठकांमधून त्या ठिकाणी करत आहेत. आणि म्हणून आज एक चंगी असं स्वागत वैभव नाईकांचं इकडे आम्ही करणार आहोत. कारण ज्या वैभव नाईकांना 2दा आमदार शिवसेनेच्या माध्यमातून ते आमदार झाले, त्या आमदारांनी त्या ठिकाणी शिवसेनेवर निष्ठा दाखवली. पण दीपक केसरकरांसारखे ज्यांना 2 वेळा त्या ठिकाणी शिवसेनेतनं ते आमदार झाले, अनेक मंत्रिपदं त्यांना दिली गेली. काल परवा नव्या रत्नसिंधू योजनेचं त्या ठिकाणी त्यांना अध्यक्ष करण्यात आलं. अशा प्रकारची सत्तेची अनेक पदं सुद्धा देऊन त्यांनी त्या ठिकाणी शिवसेनेशी बंडखोरी केली, शिवसेनेशी विश्वासघात केला. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. शिंदेंच्या शिवसेनेत उदय सामंत दाखल. दीपक केसरकर धोकेबाज प्रवृत्तीचे, प्रवीण भोसले यांचा हल्लाबोल. आणि आदित्य तरी तुमचा फोटो वापरतो का, उद्धव ठाकरेंना निलेश राणेंचा टोला. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.